भानू आहे का रे? घरी आहे का भानू? घरीच आहे का? मग तेच म्हणलं चाल बरं जरासं सरपंचच्या घरी जाऊ, त्याला सांगून देऊ चक्कीचं आपलं. आणि उद्या ते त्या देवलालले सांगा लागेल, उद्या काहीतरी नाश्ता गिस्ता लोकांना द्यायचा आहे आणि आपल्याला उद्घाटन करून टाकायचं आहे. हो, आता कसा निर्णय घेतला मी पक्का, आता आपल्याला बिझनेस सुरू करायचा. अरे नाही ना बाबा, तुमची कधी आज कालच सांगितलं ना तुम्हाला. अजून तुमची फिरून कॅशी तिथे येऊन राहील ना. तुम्हाला सांगितलं ना, पुरत नाही म्हणून आपल्याला, आपलं काम नाही म्हणलं ते. कालच्याच गोष्टी आहे म्हटलं. तुम्ही म्हणे आता मी याच्यात पडत नाही म्हणे, आता तुम्ही म्हणता की आता उद्घाटन करावं लागते. तुमचं काही डोकं फिरलं का? तसं नाही ना भानूबाबू, हे बा आपण पुढे झालो, आपली प्रगती होऊन राहिली का नाही, लोकांना सैन्य होऊन राहिली. मग मी 4 लोकांचे मतं घेतले, मी शांतारामले, देवीदासले, सरपंचाले 4-5 लोकांनी विचारपूस केली. सगळेजण काय म्हणते, काहीच सुरू करू नका. पुरतच नाही. कोणी म्हणते चोरीचा कापूस शिकते, कोणी म्हणते तिकडे ट्रक फसते, कोणी म्हणजे काय सांगत नेमच नाही. हो, जे नाही म्हणा ते सांगून राहिले लोक. म्हणजे मी सुरू नाही केला पाहिजे बा. इतके लोक आपल्या म्हणजे जैतेत लोक, हो इतके लोक आपल्या मागं आहेत. म्हणून म्हणलं मी आता सगळा पुरेपूर विचार केला. एका जणांना मला बरोबर सल्ला दिली की बा तुम्ही कोणाच्याच मनाचं ऐकू नका, स्वतःच्या मनानं करा जे पट्टी ती. मा मनाला पटून राहिलं की आपल्याला हे सुरू करायचं. म्हणता बा तुम्ही, पण मलाच नाही वाटत सक्सेसफुल म्हणून. याची नाही बा टिपारी बसायची तर बसा लागेल. मग हे बा डोक्यावर हात देऊन बसायची पाहिजे नाही आली पाहिजे. ते काहीच येत नाही. तू पाय फक्त, आपण काय इतके का कच्चे गुरुजी चेले आहो का? मग मी बी सोपा नाही की एवढा. तू आहे ना फक्त, तुला एक प्रकारचा बिझनेस होऊन जाते. तुझे काम लाईन दुरीत लागते. मग आजचा आता आज मी सुरू केलं की तुला तुझ्याच हातात आहे ना हे सगळं. मग चालला मोठा हे बा, चला आता लवकरात लवकर सरपंचाला आपण भेटून येऊ आणि तिथून त्या देवलाले भेटू. नाश्त्या गिस्त्याचं काय काय नाही, कुठं करायचं काय करायचं. म्हणजे ते चक्कीचं विचार लागेल ना सरपंचाला. ते म्हणून बा तिथंच कापसाचा सुरू केला असं तसं काहीतरी जरासा. चाल विचारून द्यायले. तर चला बा, आम्ही काय तुमच्या पुढे जाणार आहोत. सांगा तुम्ही सांगता तसं. येतो आहे म्हणलं मग. या हो चला. काळजी करू नका अजिबात तुम्ही. हो हे बा 4 पैसे आपले कुठे जाणार नाही, नफाच होईल आपल्याला. तर रे भाऊ चाल. काय झालं मग पुढं? काय म्हणते, काय म्हणता कंदीला बाबूजी? काय होतं? काही नाही म्हणलं, विचारासाठी आलो होतो. तर आपली चक्कीची जागा आपण भाड्यानं घेतलेली आहे तुमची चक्की. आता त्याच्या बाजूनच म्हणलं आपण जर कापूस घेतला, भले आम्ही तिथं ठेवणार नाही म्हणा, घरीच आणून ठेवू. आणि काही समजा सौदा झालेला आम्ही परस्पर विकू. तर म्हटलं चालेल का? म्हटलं नाही तर मग म्हणसान बा तुम्ही सांगितलं नाही, सुरू केलं जागा माई. म्हणून म्हणलं काही अडचण नाही 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 नाही, काही अडचण नाही आहे. पण तुम्ही मला आज सकाळीच भेटले होते ना, काही म्हणे काय सुरू करत नाही नसन तसं. आता म्हणतं की काय अचानकच निर्णय बदलला तुम्ही? नाही. ते कसं म्हणजे निर्णय बदलला आता. हो मला सुरूच करायचा आहे, काही हो तिकडे. हो तर म्हणून म्हणलं बा तुमची काही समजा अडचण नसेल तर मी सुरू करून देतो मग उद्यापासून उद्घाटन. नाही नाही, माही काही अडचण नाही बुवा. आता तुम्हाला काय, आपण तर तरी म्हणलं तुम्हाला पुरत असेल तर करा, नाही तर नको करू. पण माय असं म्हणणं होतं बा तुम्हाला गटलं पाहिजे. तुम्ही त्या भानगडीत पडून राहिले तर म्हणून म्हणलं मी. असं आहे पाय म्हणलं काय याचं मतलब पाहिजे ते, त्याच्या वाटते आपल्याकडे येणारा चिल्लर माल बंद होऊन जाते. मग असं आहे. मग ते कसं आहे, भानूला काहीतरी कामधंदा पाहिजे. आता गाडी आहे की नाही उभीच असते ना, काम असलं तरी चालली कुठे ट्रिपवर. आता तेवढ्या टायमात त्याचंही होते, माझ्या चक्की तर चालते. वावरशीवर नसल्याच्या जरासं काही ना काही उलाढाल करावं लागते सरपंच साहेब. कसं काय निर्णय बदलला म्हणा? मग आता बिलकुल नाहीच म्हणे. हो ना, काहीतरी कोणतरी काळी फिरवली पाहिजे. बरं पहा मग, आता तुमची इच्छाच आहे तर मग कसं करा मग. हो ठीक आहे मग, धन्यवाद. तुम्हाला ती जागा काही मी म्हणणार नाही, भाडं देऊ नका त्याचं. हो, माल घ्यायचा, खरेदी करायचा आणि तुमच्या घरी नेऊन ठेवायचा. बस ठीक आहे मग. बरं मग ठीक आहे, उद्या म्हणलं 11 वाजता ये जा म्हणलं, नाश्ता गिस्ता करून घेऊ. उद्घाटन कसं सगळ्या समक्ष केलं बरं. काट्याची पूजापाती करतो आणि सुरू करून देतो. हो हो बिलकुल बिलकुल, येतो ना मी. घरी जा ना, मी कुठं जातो, वावरात जायचं, थोडा उशिरा जाईल. बरं भानू तू जाय बरं, आता सगळ्याच्या घरी एक चक्कर मारून दे. सगळ्या म्हणा उद्या 11 वाजता उद्घाटन आहे, सर्वांनी उपस्थित राहा. बस एवढा निरोप सांगून दे सगळ्याच्या घरी. जाय मग उद्या करून टाकू 11 वाजताचं. बरं बरं ठीक आहे. मग तुम्ही ते यायला भेटून या मग. देवलाल बोलते नाश्त्याचं काय आहे तर. मी तिकडे चाललो ना मग त्याच्यासाठी. तर तू सगळ्याला एक चक्कर मारून दे, म्हणजे मग कसं अजून लोक मग उशीर वाजाय थंडीचं. जाय तू सांगून ये सगळ्याला. बरं बरं ठीक आहे. हो चाललो मग. अरे देवला चालला होता वाटते वावरात नाही. अरे देवला थांब रे, थांब म्हणलं 1 मिनिट. काय रे देवला, काय म्हणलं बॅटरी गिटरी काय कुठे चाललं एवढ्या लोक? 8 वाजले रे. काय करता बा? हे बा घरी निघाला माणूस की तिकडून असे वरून पाहिजे बड्डाऊन. हो म्हणजे गेले का लेकाची रोई डुकरं. मिळालं बा कसं आता यायचे. कशी तूर आहे आलेली ती गमावून टाका लागं. म्हणून चाललो होतो चेते आम्ही चाललो होतो रखवालीले. अरे काय का हो, तारा बसवा ना त्याला चांगलं कंपाऊंड करा. मग काय मस्त एखादा झटका मशीन दिली बसून एखादी जाय तिकडे. काय टेन्शन घेऊन राहिली इतकी. मग आम्ही कसं दिलं बसून. हो ना, तर काय आता मग उद्या रिकाम पण आहे का मग उद्या? म्हणजे उद्या काय आहे म्हणलं? अरे काही नाही, उद्या आपलं उद्घाटन करू राहिलो आपण. हो कसं भानू म्हणते धंदा सुरू करतो म्हणते कापूस सोयाबीनचा खरेदी करणं. तर म्हणलं मग उद्यापासून आपलं उद्घाटन करून टाका. आता नाश्ता पण द्यायचं होतं देवलाले. म्हणलं बा काही बनव म्हणलं जिलेबी काही जरासं नाश्त्याचं. जिलेबी कुठे जमते आता. आता काय टाईम राहिला का त्याचा? आता टाका ते काही भिजन आणि काही होईन ते. उद्या होत नाही ते वेळेवर. किती वाजता करू राहिला कार्यक्रम? संध्याकाळचा आहे का? रे संध्याकाळी नाही, 11 वाजता 10-11 वाजता करून टाकू फटकं शॉर्टकटमध्ये. 11 वाजता काय हो, सकाळीच करून टाका. 9 वाजता लोकांचं चहा पाणी झालं की गरम गरम पोहे खाले तिथं. इतक्या उशीर काय करून राहिले? तसं म्हणा नाही का. हो एक काय आपल्याला हार टाकणार झालं नाही का. तसं करावं लागेल. 9 वाजताच करून टाकू नाही का, म्हणजे मग लोकांना कामं धंद्याला झाले मग नाही. तेच म्हणलं लोकांना पाणी देणं आणि हे ते कामं राहते. तर मग ऐन वक्तात 11 वाजता कोण थांबणार आहे? सगळे जण कामोकामी जागा लागते तर.
तसं करा मग 9 वाजताच करून टाकू नाही का? बरं बरं हे बा 9 वाजता काय कर, उद्या आपलं 9 वाजता मग समजा असं म्हणा उद्घाटन आहे, जितके लोक येईल त्या हिशोबाने तू पोहे घे बनवून टाक मग. पोहे मग कसं तिथंच बनवतो का घरून आणतं बनवून? घरून बनवून घेऊन ये तुम्ही मस्त फर्स्ट क्लास. कुठं बसता चूल मांडत तिथं गॅस नाही केला. घरून मस्त बनवून आणतो मी पोहे चहा पद्धतशीर नाश्ता तिथं देऊन टाकायचा. प्लेट आहेतच भूषण गिशन. बरं बरं चालते मग भूषण चेतन उद्या म्हणलं कसं पाहिजे म्हणलं मग जरासा या म्हणलं मग. हो ना, येतो ना. आम्हाला काय काम आहे आता उद्या समजा सकाळीच ना. हो चालते. बरं या मग लवकर जागरी सकाळी ये मग. लय उशीर काही करू नको. सकाळी 6 वाजता ये तू. लवकर पोह्याचं बनवून टाकते. सामान हे ते मी आणून तुझ्या घरी नेऊन ठेवतो मग. ते तुमच्याच घरी राहू द्या. मी सकाळी येईन तुमच्या घरी. सगळं सामान संभार गिमार मस्त घेऊन ये सगळं. चालते काही हरकत नाही. बरं ठीक आहे मग या मग. आता तुम्ही आता काही कोणाला सांगायचं काम नाही ना? विषय नाही ना? ठीक आहे मग चला येतो मग. तर मी काय म्हणतो कंदील बाबूजी मग आता उद्यापासून सुरू करू राहिले का तुम्ही? आपला कापूस पाहून घ्यायचा. कापूस कसं सध्या तर काही विकत नाही म्हणा मी. पण तुम्हाला देऊ पुढे. फक्त म्हणलं काय भावारी देसान हे ते पाहा म्हणलं. म्हणलं पुढे तुम्हाला देऊ. सध्याचे आपल्याला 10,000 रुपये समजा हरभऱ्याच्या बॅगा आणायच्या आहेत. तर म्हणलं देसाल का? अरे बापरे सुरूच नाही झालं तर हे सुरू झालं यायचं. अरे नाही हे पास तू कसं कर देवला. तुला जे काय मालिकाचा तेवढा आणायचा आणि तेवढे पैसे घेऊन जायचे. आपलं कसं बा गरीबी काम आहे. तुम्ही जर असे मोठमोठे समजा म्हणून अंगावर पैसे नेसाल तर माय कसं चालणार आहे? आपण तसा धंदाच नाही सुरू करू राहिलो की बस आपल्याजवळ माल आणायचा आणि पैसे घेऊन जायचे. तुम्ही मग तिकडे कोणाला का तसं म्हणता नाही का? पण मी दलालाशी बोललो होतो त्याच्यावर आणून राहिलो तुम्ही 10,000 मग तुमच्यापासून घेतले असते. नाही बा तसं काहीच मी करत नाही. कोणाच्या अंगावर देतही नाही मी. माल आणा पैसे घेऊन जा तसं म्हणता नाही का? बरं ठीक आहे मग. आता काय 2 क्विंटल द्यावं लागेल नाही तर मग सोयाबीन का लागेल. बरं पाहू मग काय होते पुढचं पुढे. ठीक आहे मग. चला येतो मी उद्या सकाळी. ओके चालते. लोकांचं सुरुवात आता नाही का? नाही पण आपल्याला कळकच राहतं ना. कमी मालाला चालते पण आपल्याला टाईटच करायचं नाही का? बरं ठीक आहे मग या मग तुम्ही. काही वांधा नाही. अरे जगन बाबा आहेत का घरी? देवर आवाज देवर. बापरे बाबा आताच गेले वावरात. तुरीची रखवाली करायला जावं लागते म्हणे. गेले आता बॅटरी गिटरी घेऊन. असं आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही काय म्हणतो लाईट पाटील? फोन लावू द्या फोन. हॅलो हां बोला पाटील काय म्हणत होते हो? अरे देवलाल भाऊ मी काय म्हणतो उद्या म्हटलं सकाळी आपल्याला जरासं नाश्ता गिष्टा बनवायचा होता. म्हणलं चांगला पद्धतशीर बनवा म्हणलं काही समोसे वडे काही असं तर उद्या उद्घाटन आहे आपलं कापूस खरेदी सोयाबीन खरेदीचं घरीच आपल्या समजा. असं म्हणजे तुम्ही कापूस खरेदी करू राहिले का? अरे काय कसं काय हो म्हणलं आपल्या गावात 2 धंदे सुरू राहिले आता. कसं काय करू राहिले तुम्ही आता? हे कसं काय कोण करू राहिलं म्हणलं? कोण करू राहिलं सुरू? अरे कंदिलाबाजी आताच भेटले ना. आम्ही वावरात चाललो होतो रस्त्यानं तेव्हाच भेटले म्हणे बा उद्या नाश्त्याच आहे म्हणे 9 वाजता त्याच्या घरी. तर म्हणलं कसं तुम्ही आता अचानक तुमचा फोन आला म्हणून राहिलो. आता ते तर म्हणे करत नाही म्हणे धंदा सुरू म्हणून आम्ही सुरू केला आता. काय म्हणते आता सुरू करू राहिला का ते? हो सांगेन मला नाश्त्याचं सांगितलं ना त्यानं. उद्या 100% आहे द्यायचं. अरे भाऊ झुंबरे आहे आपल्याला काय म्हणे सुरू करत नाही म्हणे आता सुरू करू राहिला म्हणते. मग सांगा आता आपण काय करा? बरं ठीक आहे जाऊ दे ते पाहिजे पुढचं पुढे. तुम्ही या फक्त. तुम्ही या उद्या नाश्ता करून द्या आमचा. हो ना पण त्यांनी सांगितलं राजा. बरं ठीक आहे दोन्हीकडे बनवून टाक तुम्ही. एरी घरीच बनवायचा आहे. गरम पोहे बनवतो आणि चहा समजा मग चालते ना? हो चालते. हो पाहता येते तर काय करा मग मोठा पेचच केला आहे ना. हो ठीक आहे हो नाश्ता करून टाकता पोहे करून टाका काही करा. अरे झुमरे आता काय करा माणसानं सांग बरं. आता काय म्हणा आपण आता बाबाची परमिशन घेतली सगळं झालं आणि आता या बुड्यानं काय टेम्पो टाकायचं असतं आपल्याला काय म्हणते मग अशी वावरात नाही. काय आपल्याला म्हणे आम्ही सुरू करत आहे म्हणे. तुम्हाला काय करावं लागते तुम्ही करा म्हणे. म्हणते का ते? जाऊ दे बा. आपल्याला काय करायला लागलं ते कर तिकडे. आपण आता बाबाची परमिशन घेतली कशी भेटली. आता काय मागं हट्टा तुम्ही? नाही ते आपला थोडी गुन्हा आहे काही नाही का? हो ना लोक म्हणतील तुम्ही काय सुरू केला पण आपण थोडी म्हणलं त्याले. ते नाही म्हणे पहिले आपल्याला. त्याचं काही नसते. 10 लोकांनी सुरू केलं तर लोकांना काय करायला लागते? आपलं पस ते द्यायचं पहिला आपण आपलं भाऊ. जाऊ तिकडे जगत जाय तो सगळ्या निरोप सांगू दे जा. बरोबर काय सांगू नाही उद्या म्हणा लाईने पाटलाच्या घरी नाश्ता करायला बोलावलेला आहे. उद्या उद्घाटन आहे म्हणा. कापूस सोयाबीन खरेदी सुरू करू राहिले म्हणा. बस एवढं निरोप सांगून द्या सगळ्या घरी. बरोबर सांगतो मी. संकेत देतो आवाज जातो मग. हो ठीक आहे. तर काय जगन संकेत कायचं आहे म्हणलं हे चिट्टी गिट्टी लोकांचे नाव निमंत्रण नाही वाटते कायचं? उद्या आपलं लाईने पाटल्या घरी 9 वाजताच सगळ्याला बोलावणं आहे. आमंत्रण आहे. कापूस सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. याच आहे. अरे बाबा झाला घोरच आता माफी सांगा आता कंदील बुडा तिकडे सुरू करणार येईन आता काही टाकलं हे टेम्पो मध्ये. अरे बाबा म्हणजे उद्घाटन आहे का उद्याचं कापूस सोयाबीन खरेदी? मामा सांगितलं म्हणे सगळ्या सांगून ये म्हणे उद्या 9 वाजता या म्हणून. अरे बाबा आता तर खासच जुगलबंदी पाहायला भेटते गड्या नाही का? मावलंच बिलकुल. कंदील बुड्याचा डापकच बसणार आहे आता. कारण की लाईने पाटील याच्यात उतरले म्हणजे आता झालं मावलंच जमला आता. चांगले हात शकता येते आपल्याला. बरं ठीक आहे येऊन जाऊ म्हणा उद्या 9 वाजता. आम्हाला काय आता. बरं काय संकेत काय मारत आले नाही वाटते अजून? काय सासरवाडीला गेले वाटते ना घ्यासाठी? कालच गेले उशिरा गेले काल रात्री. आता आज थांबतील उद्या येईल बहुतेक असं वाटतं बा. असं हो का? राह ना म्हणा 8-10 दिवस तिकडे. आता काय पाहा लागते इकडे वावर पडू दे पडितले का? बरं ठीक आहे मग काही हरकत नाही. हो द्या अजून सगळ्याला सांगून द्या आता. जा का कसं काय झालं म्हणलं हे लाईने पाटील? ते सुरू करू राहिले म्हणते. मग ते तर होणारच आहे ना रे बा. मग आपल्या इथं काय सवयच तशी आहे ना. कोणी ऑटो घेतला की दुसऱ्या दिवशी आणते ना असं आहे ते. झालं आता हे बरं जमलं ना. कॉम्पिटिशन वाढते जरासं बरं राहते. नाही कंदील बुड्याने दिले अंगावर तर मग लाईने पाटील आहे. आपल्याजवळ आहे ना कापूस आहे सोयाबीन आहे टेन्शन नाही राहिलं. हो ना पण काय कंदील बुड्यानं माघार नाही घेतली पाहिजे. नाही तर मग काय फालतू अजून काय घोर व्हायचा. नाही कंदील बुडं मागं हटणेच नाही ना आता. पाहिजे ना तुम्ही 100% सांगतो ना. आपण म्हणजे रेसच तशी दिली त्याले. पुरे बिलकुल त्याला म्हणजे अशी रिचार्ज मारून दिला ना त्याचा. त्यानं बिलकुल असं म्हणा धंदा टाकणेच आहे त्याला.
हो ते आहे म्हणा, पण तरी बी एक खेप खुलासा काढून घे, काय आहे म्हणणं त्याला सांगून दे म्हणा बुवा, असं असं होऊन राहिलं. हा नाही तर मग अजून मग मागं जर हटला तर वांदा येईन, जरा रेस अजून वाढून दे. बोले का आत्ताच एक फोन करा लागल म्हणजे त्याला माहिती देऊन द्या लागल नाही का. हो त्याला माहीत पडलं नाही पडलं काय सांगा. तर मग त्याला फोन कर म्हणा, कंदील आबाजी म्हणा, पहा म्हणा लोक कसे करून राहिले म्हणा. हो बाकीचं तू सांगतोस बरोबर. लाव त्याला फोन कंदील आबाजीले. बरोबर पाहतो त्याला फोन लावतो मग काय राजा म्हणतो कंदिला पाहिजे पहा म्हणतो लोक नाही का. ठीक आहे 1 मिनिट. असं केलं बा मग मुंशीराम आता उद्या उद्घाटन करून राहिलो. पाहिजे म्हणलं कापूस सोयाबीन हे ते काही असलं नसलं देतो मग. संकेतच्या बुड्याला फोन करून देतो एक तिकडचा माल घेऊ म्हणा आपण. देणके साहेबाला फोन लावणार आम्ही. असं कसं काही काही गिराईक कवर करतो मी मोठे मोठे विश्वासाचे. नाही ना, तुझ्याशिवाय मी कोणाला देणार आहो माल रे वा. फक्त थोडंसं थांब ना, सध्या आता होते सुरू. सध्या भावारी जरा टाईट होतेच, तोपर्यंत पाहते पुढे. काही बी आता मागं पुढे. हो पण कसं आपल्याला देतो म्हणून माल दुसऱ्याला देऊ नको याला त्याला दिल्यापेक्षा. काय मारत राहू गेले वाटते नाही न्यासाठी काही अजून आलं नाही वाटते अजून. नाही नाही, याच आहे ते. काल जरा उशिरा गेला. आज बहुतेक मुक्काम करणार होता ते. उद्या येतील ते. उद्या 100% उद्या येणे शक्यता आहे त्याची. शिवलाल तर फोन. हॅलो हां बोल शिवलाल काय म्हणता. अरे काय राजा कोणी बाबूजी कसं हो काय राजा लोक म्हणून हात जोडा पण आपल्या गावातले. हा काही आलं का म्हणलं कानावर. कायचं बा कानावर नाही बा काहीच नाही बा आता काही इथं आम्ही मुंगशीरामच्या घरी. हो काहून काय झालं आपल्या गावात. अरे काय राजा हे काय आमंत्रण द्यायला आले ना पोट्टे. उद्या म्हणलं लाईने पाठी कापसाचा धंदा सुरू करू राहिले म्हणलं सोयाबीन खरेदी. तर म्हणलं पहा आता कसे लोक आहेत. हा तुम्ही आता कसे सुरू करू राहिले होते. झालं का नाही अजून आता कॉम्पिटिशन. हा सांगा आता. अरे बापरे पाय रे बा मुंगशीराम हाय पाय म्हणलं लोक. अरे बाबा काय म्हणून राहिला ते सुरू करू राहिला का ते मनोज पाटील काही गरज त्याले. गरज म्हणजे आता तुम्ही आता सगळीकडे भो केलं याला विचार त्याला विचार. हा त्याच्या डोक्यात आलं असं बा 4 पैसे आपल्याला काय कमावता नाही येत. केला सुरू त्यानं हे का आता पोट्टे आले त्यानं बोलावले. उद्या 9 वाजताचं त्याची तर नाश्ता पाणी आहे. तर म्हणलं म्हणून तुम्हाला मी कसं सतर्क केलं. मला पाहा काय परिस्थिती आहे काय नाही तर तुम्हाला माहीत पडलं नाही पडलं. सांगा आता काय करा आता. दिलं का टेम्पो टाकून यानं लाईने बसल्यानं काही गरज होती यायला सुरू करायची काही कमी आहे यायले. कसंही सुरू करू राहिलो होतो 4 पैसे कमावासाठी आता हे आलं म्हणतात मी. आता लोक त्यांना मला म्हणलं असतं मी काय बोलतो त्या भानगडीत मी टिकतो का त्याच्याबरोबर. त्याच्यावर एवढे मोठे पैसे मापाशी काय टिकणार मी त्याला. झालं का नाही आता म्हणजे मोडला आता कुसात नाही सगळं. बापरे बरं झालं फोन केला राजा. बुडा माघार घेत होता वाटते नाही का. नाही हे बा कंदिला बाईच तसा विषय नसते. कसं असते आता कॉम्पिटिशन म्हटलं की या काळात कॉम्पिटिशन आहे. त्याच्यातून आपण का माघार घ्यायची का मग. मग असे तर किती घेतील किती जातील. पण माणसानं टिकाव धरून राहायला पाहिजे. हो आपल्याला कसं कमजोर नाही समजायचं स्वतःले. हो तुम्ही बी काही कमी नाही आहे. तुमच्याकडे 30-32 लाख आहे म्हणता ना. अरे मग तेवढ्यात तर राजा किती गेम करू शकता तुम्ही. हो तुम्ही मागं हटूच नका. हो ज्याचा नशिबात जेवढा आहे तेवढं भेटत असते. त्याला काही भेटन तुम्हाला काही भेटन. मग त्याच्या ज्यानं का तुम्ही बंद करता का. अरे हो ना पण आपण टिकत नाही ना बा त्याच्याबरोबर. त्याच्यावेळी आपल्यावर आहे का ते मोठमोठे सौदे घेतील हे घेतील ना 4 पैसे लोकांना अंगावर देतील. देऊ द्या ना त्याच्याच गळ्यात पडन मग. मग काय तर आपल्याला काय करावं लागते करू द्या ना काय करायचं ते आपण आपल्या परीने चालू द्यायचं बस. तुम्ही टाईट चालवा 4 दिवस लोक गिराईक नाही येतील. पण आज ना उद्या येतीलच. पाहिजे तुम्ही तिकडले घेऊ द्या त्याला अंगावर आणि डुबू द्यायला गायले. असं म्हणजे मग समजा करायचं सुरू समजा नाही का म्हणजे काही हिंमत हारायलाच नाही पुरत. मग तेच म्हणलं ना त्याला करू द्या त्याच्या परीनं. पहिले 4 दिवस वाटण द्यायचं हिरवं. हो पण लोकांनी त्याच्या एक अंगावर पैसे घेतले की तुमच्या इकडेच माल येणार आहे ते. हो शेवटी माल येणार आहे तुमच्या इकडे. असं आहे ते नाही का. बरं ठीक आहे म्हणजे मग त्याचे आपण टाईटच चालवायचं. त्याला म्हणायचं बा तोपर्यंत तू घे. हो ते तर लोकांना अंगावर देणारच आहे. देऊ दिले काही फिटू द्या आपल्याला काय करायला लागतं नाही का. शेवटी आपल्याला माल येणंच आहे मग. असंच असते ना मग. इकडे उधारी थकली समजा की दुसऱ्या दुकानात नगदीर घ्यायला येतेच ना गिराईक असं आहे ते. मग थकू द्या चांगली उधारी काही टेन्शन नाही. धंदा चालणंच आहे तुमचा. तुला बाकी आहे पण शिवलाल का दिमाग आहे पण तुला नाही म्हणता का मागून येऊन पण बरंच का तो म्हणजे कुठून काय ज्ञान नॉलेज भेटलं काय समजून नाही राजा. बरोबर ठीक आहे मग आता करतोच मी मग आता माघार घेतच नाही मग. नाही अजिबात माघार घेऊच नका तुम्ही. यावेळेस तर तुम्ही आता हटातच नाही. कारण की तुम्हाला सांगितलं ना मी जे आहे तसं चालू द्या तुम्ही फक्त. चला जमलं आता ठीक आहे मग ठेवतो मग. चल हो उद्या म्हणलं सकाळी थांबता म्हणलं 9 वाजता काय. हो आपलं उद्घाटन आहे म्हणलं सोयाबीन खरेदीचं. आपलं लाईने पाठी सुरू करू राहिलं मला बिझनेस. असं हो का. हो तेच म्हणलं आता मला भानू भेटला होता राजा. हो ते करू राहिलं वाटते सुरू तर. बरं राजा सांगा तुम्ही सांगा आता लक्ष्मण भाऊ. ते काय म्हणे आजचीच गोष्ट की म्हणे आम्ही आता सुरू करत नाही. मग आम्ही आता निर्णय घेतला लाईने पाठी म्हणे आपण घ्यायची म्हणे मग खरेदी सोयाबीन हे घेऊ म्हणे कापूस. तर आता त्याही नाही सुरू करू राजा सांगा बा आता आम्हाला समजलं. हो ना आपण मग कसं असते फालतू भानगड नाही झाले पाहिजे. तुम्ही करा नाही त्याला करू द्या काही बसले आपले. पाच जरा मिटवा दे. मिटवा म्हणजे मग काय आम्ही काहीच नाही करावं का. बरं आता त्यानं नाही म्हणल्यावर आम्ही सुरू केलं ना. त्यानं तेव्हा जर म्हणलं असतं तर आम्ही काय याच्यात पडलो असतो. आता माघार नाही घेत आपण. मग कुठे म्हणजे मागे आता किराणा दुकान टाकलं तर म्हणे नाही तुम्ही नका टाकू. मग आम्ही काय करायचं. असं म्हणता हो ते बरोबर आहे म्हणा. मग आता पाहा तुम्ही शेवटी. हो शेवटी जे आपले नशिबात आहे ते भेटणारच आहे. करा मग जाऊ द्या आता आपण काय सांगणार त्याच्यात. हो ना मग आता तेच म्हणलं ना आपण काय काही बी माघारच घ्यायची का. आता नाही घेत माघार आपण यावेळेस. बरोबर ठीक आहे बा तुमची इच्छा शेवटी. चला येतो मी उद्या 9 वाजता काही हरकत नाही. नाही लाईने पाटील म्हणलं कसं काय करावं म्हणलं कधीला म्हणजे माघार घेतील का राहिले का असं वाटतं का तुम्हाला लावता फोन द्यायला. लवकर फोन लगा एक हो म्हणजे कसं एक सोक्ष होऊन जाऊ दे नाही तर मग अजून म्हणून तुम्ही सुरू केलं नसेल तसं. आले म्हणलं ते आले अरे कधीला म्हणजे इकडे कधीला म्हणजे काय म्हणता बा काय म्हणलं मोठे माणसं तुम्ही आता. हो काय राजा शुभलं का म्हणलं तुम्हाला असं. आम्ही आता गरीब माणसानं कसंही केला होता. तुम्हाला काही गरज होती आता टेम्पो टाकायची म्हणतात.
बाबा ठेपू तुम्ही टाकू राहिले का आम्ही टाकू राहिलो म्हणलं तुम्ही काय म्हणे दुपारची गोष्ट मी करत नाही म्हणे सुरू तुम्हाला कुठं काय करायचं करा म्हणे म्हणून आम्ही आता परमिशन घेतली बाबा म्हणे बाबा देतो यायची आता तुम्ही म्हणता की आम्ही सुरू करून राहिलो आम्हाला आता धक्का बसला. काय धक्का बसला राजा मग अरे आम्हाला थोडासा टाइम लागला निर्णय घ्यायला मग आता तुम्ही सुरू करायचं का मग लोकांना आमंत्रण नाही दिले नसन तसं राजा काय बोलणं आहे का तुमचं मग आता एक बोलता तिकडे एक करता पण आम्ही म्हणलंच नाही ना तसं काही आम्हाला माहिती नाही तुमचं हे काय प्रकरण आहे आम्हाला तर वाटलं कॅन्सल आहे बा नाही बा शेवटी आता जाऊ द्या तुम्ही तुमचं करा मी माय करतो आता काय करता शेवटी इलाज नाही ना आपण दोघं जण असलं की मग कसं एकाच नाही चाला सारखं तुम्ही कसं करा माघार घ्या ना आता मी मागं किराणा दुकानात माघार घेतली नाही का आता तुम्ही माघार घ्या यावेळेस मी काय घेऊ तू घे ना माघार मी काय घेऊ म्हणलं मी पहिल्यापासून 8-15 दिवसापासून विचार आहे तू आता आला मग तुम्ही घ्या ना माघार मी काऊन घेऊ तुम्ही घ्या ना माझ्या सगळं पद्धतशीर आहे मी नाही घेत मला माघार राहिलं मग तू नाही घेत मी नको घेऊ मला काय काय आडून राहिलं माया जा आता तिकडे जे करा ते करून घे तू कर मी माय करतो काय राजा कधी लावायची फालतू तुम्ही काय समजदारी घ्या जराशी मग ते तुम्हीच घ्या ना समजदारी आम्हाला म्हणतात तुम्ही पाहा काय तर तुमचं चुकलं नाही ऐकतच नाही बाबा शेवटी तुमच्या मनानं काय करा आता आपण आता शेवटी करा मग तुम्ही मग कसं गोते झाले तर मला म्हणू का मग कॉम्पिटिशन होणार आहे याच्यात होऊ दे ना जे होईन ते होईन असं ज्याच्या नशिबात जे असेल त्याचं होईल का जाऊ दे काय हरकत नाही पहा म्हणलं आता आपण नरमाईच्या भाषण बोललो का नाही पण पहा किती आहेत किती अगोदर राहिला आहे नाही नाही टाकू द्या तुम्ही आपण काही माघार नाही करायचा आता त्याला म्हणा तू पाय करतोय मी पाहतो पाय जाऊ दे तिकडे सुरूच करू नका लाईनी पाटील झुमरे येऊ राहिला वाटते नाही का चला आता येईल जरासं चढून द्या लागन म्हणजे मग कसं फाईट कशी अशी एकदम म्हणजे दमदार झाली पाहिजे ना पाहू द्या आता फोन लावा लागन बया नाटक करावं लागन हो ना पण ते कसं काय बरोबर नाही वाटून राहिलं आम्हाला खराब वाटते ना आता तुमच्या इकडे माल द्यावं का त्याच्या इकडे माल द्यावं हो ना ती बरोबर आहे म्हणा पण आता काय हो बरोबर अंगावर देता का असं म्हणजे नाही ते तर करावंच लागते ना तरी आपलं काही तसं हे नाही म्हणा भाऊ दोघंही सारखेच आहे आमच्यासाठी बरं ठीक आहे हां ठेवतो नंतर बोलतो मी तुमच्या संग ठीक आहे ठेवतो मला कंदिला बाजी हो ठेवतो आम्हाला पाटील आहे कधी पुरे लावणं सुरू केलं वाटतं इकडे तिकडे फिल्डिंग लावणं काय शिवलाल भाऊ काय म्हणते कंदिला बाजी काय म्हणते म्हणलं काही नाही आता काय तुम्ही राजा घोरच करून टाकता ना मग काय दोघांनी सुरू करून टाकले आता आणि आम्हाला किती पेस पडला आता कापूस द्या सोयाबीन कोणाला द्या आता ते सारखेच तुम्ही सारखे त्याचा फोन आलता म्हणे बा 10,000 रुपये घेऊन जा म्हणे अंगावर म्हणे कसं माल आपल्याला द्यायचा म्हणे एक पर लागला तर नंतर तुम्ही एखादा पण माल उचलून जाईन म्हणे आम्ही मॅडम नाही बा मी काही सध्या मला पैशाची गरजही नाही आणि आपण काही देतही नाही फक्त म्हणलं आता तुम्ही हे जरा गलत केलं तसं लय झालं वाटतं बुड्याजवळ पैसे नाही म्हणजे 10,000 5,000 रुपये देऊन तुम्हाला कवर करून राहिला हो ना आता शेवटी कसं आहे आता विश्वासाचे लोक आले देते का ते पैसे आता याच्यापासून त्याच्यापासून सगळ्याला जर पैसे त्याने 10-5 दिले तर मग आता काय तुमच्याजवळ कोण येणार आहे अशी परिस्थिती आहे ना असं म्हणजे मग आम्ही काय मागं हटणार आहो का आम्ही देऊ कशी चेक घेऊ लोकांची आमच्याजवळ नाही आहे ना ती बरोबर आहे म्हणा हो ना तेच म्हणून राहिलो पण कसं आता शेवटी आम्हालाच पेस पडला ना असं झालं ते मग आम्ही काय कमजोर आहो का ते ज्या भावात घेणार त्याच्यापेक्षा शिल्लक 200 रुपये 300 रुपयानं मग असं काय त्याला काय टिकू देतो का आम्ही जमलं मस्त झमकते आता नाही का हो ना ते तर आहेच म्हणा आपण लेकानं बुड्यानं गलत केलं नाही का मला म्हणे पहिले म्हणून टाकत नाही म्हणे आता मध्ये टाकतो हो काय लागू करायचा टिकतं घेतं तुमच्याबरोबर तेच सांगितलं समजावून त्याला ते म्हणते आपण काय कमजोर आहो का म्हणते त्याची पाहू काही पाठ म्हणते आलं इथपर्यंत बरोबर ठीक आहे ना म्हणा कर ना म्हणा उद्या उद्घाटन तू आहे मी आवले का तुला जर एक जणाचा माल येईल तर मला म्हणा सगळे पूर्ण कव्हर करून टाकतो मी ते तर आहेच म्हणा बुड्याने जरा माघार घ्यायला पाहिजे होती यावेळेस तुम्ही किराणा दुकानावेळेस माघार घेतली म्हणा लागत होते त्याला मला ना आताच भेटला आता बुडा त्याला म्हणलं तू राहू द्या आता तुम्ही नाही म्हणलं नाही म्हणे मी काय म्हणे कमजोर नाही का म्हणे मी जाऊ द्या करू द्या त्याला त्याच्या परीनं मी करतो त्याच्यापेक्षा शिल्लकच घेतो लोकांच्या अंगावर देतो जरा पुराच फिट्टी वाटते नाही का पुरा बिलकुल यावेळेस ते आता लोक वाचलं आहे पण आता यावेळेस चांगला लंबा दिसून राहिला हात मला बरोबर ठीक आहे मग सांगेन मी तुम्हाला काही सोयरे धारायचे असे तसे असले तर कापसं गिपसं सौदे मोठे सांगत जाईन तुम्हाला आपल्या ओळखीला आहेत ना गाडीच्या ना हो सांगता जरा असे असले तर ठीक आहे मग चला येतो मग जरासं कसं उद्याची सोय लावा लागते याला त्याला सांगा लागते चला ठीक आहे मग चला जमला आता मस्त बरं या मग या उद्या येतो म्हणलं आम्ही आलते संकेत गिंकेत ठीक आहे मग उद्याचं आमंत्रण आहे म्हटलं डॅनी बाजी देतोस का उद्या 9 वाजता येऊन जायचं म्हणलं सोयाबीन कापूस खरेदी करायची आहे बाबा म्हणे द्या म्हणे निरोप तर म्हणलं ये जा मग उद्या सांगा आता नाही का घोर आता हे संख्येन जगण्या गेलं ना सांगून लाईने पाटील सुरू करू राहिले म्हणे ते आता आहे आता आम्ही कसे सुरू करू राहिले यायची गरज होती का सांगा आता किती आपत आहे पुन्हा आपण तुझ्या बाबा म्हणे नाही म्हणे ना दुपारीच तर आमच्या गोष्टी झाल्या याच्यावर ना बाबाचा निर्णयच होता ना पण आता अचानक म्हणे बाबा म्हणे बा सुरू करून देऊ म्हणे आपण म्हणून मला म्हणे निरोप दे म्हणे सगळ्याला उद्याचा काय नसतं तापोळा झाला राजा आता याही नाही सुरू केलं ते नाही सुरू केलं नाही का गोंधळ आता झालं बा कठीणच काम दिसून राहिलं मला जाय दे बा सांगून दोन्ही इकडे येतो आम्ही आता पाहू काय होते पुढे जाऊ दे तिकडे जसं होईल तसं हो या जा म्हणलं तुम्ही ठीक आहे सांग आता दिवस नाही का भांडणं व्हायची पै आता हे कंदिल माहीत पडलं लाईन पडल्याला काही गरज होती काय सुरू करायची त्याचीच काळजी वाटून राहिली मला कसं काय करून राहिले कंदिला पाहिजे त्याला म्हणलं लागन बा माघार घ्या तुम्ही कुठं बसता द्यायच्या मागा लागत पुरे बरबाद होऊन जासन बसा लागत पाय बा तू काय समजावून सांगते आता काय कशी काय त्याच्या डोक्यात कोण दिलं वारं भरू हो कंदिल्याचं काल म्हणे नाही ना आता कसं काय हो म्हणून राहिलं समजून नाही राहिलं सांगतो मी पाहतो काहीतरी मेळ लावा लागन द्यायचा या दोघांची कशी जास्त मग झमकली तर बसा लागन मग बरोबर ठीक आहे पाहू काय होते अरे म्हणलं आपलं देवी समजलं का म्हणलं काय चिघडते वाटतं त्याच्या प्रकरण कंदील बुड्याचं लाईन पाडलाच दोघे जण माघार घ्यायला तयार नाही आता मला बोललेत ते
हो मॅला काय करून राहिले तुम्ही राजा, एक जणांना टाका, दोघं काय टाकून राहिले. मग तेच म्हणून राहिलो कसं काय होईल तर हो बा याचं पुढे नाही हो, लोक पण याचा फायदा घेत राहिले शिवल्यासारखे नाही का. 100% मला तर वाटते त्याचाच हात आहे का काय माहिती त्याच्यात. मग काय आता कुठं काय हात टाकायला सांगता येत नाही त्याचं. मग कारण की आता या दोघांनी जर सुरू केलं तर 100% तोडी करते त्याच्यात ते. काय तर लाईनी पाटील गोते ती आणि कंदील पुढे आहे ते गमावून टाकन बस. पण काहीतरी मार्ग काढा लागतं रे याच्यात, म्हणजे कसं गावात वाद नाही झाले पाहिजे. पाय ना मग काहीतरी दोघायला बोलावं एकत्र, ते समजावून सांगू आपण. जर ऐकलं तर ठीक. हा हो त्या रातच्या आता जागलेलं चालूच काही नाही आपण. हा खोपडीतनी त्याला बोलावून घे, या म्हणा जरा वावरात काम आहे म्हणा. मग तसं करावं नाही का. बरं मोठे पाटलाचा सल्ला घेत जरासा नाही का, त्याला बी फोन लावू सरपंचाला बी नाही का, यायला बोलावून घे मग तिथं. तसं करा ती, म्हणजे कसं पुढच्या दृष्टीने बरं राहील ते. नाही तर मग कसं मिटवता जाईन बरं ते. हो हे लंबे ते लंबे. बरं बरं करू मग तसं ते काहीतरी नाही का, आपल्या इथं बोलावून घे खोपडीत नाही का. हो तसं करू मग. आले का मग आता. हो तेच म्हणलं वाटच पाहून राहिलो होतो मी. आडलं कसं गावातनी कसं लोक 4 लोक शिल्लकच येत होते. म्हणून तुम्हाला दोघाला स्पेशल बोलावलं की बा काहीतरी याच्यातनी तोडगा काढा तुम्ही. कारण की कसं वादावादीचे कामं नको पुढे विचंगळ. हा तुम्ही एक जण कोणी आपला बिझनेस सुरू करा, एकानं माघार घ्या. याच्यासाठी आपण इथं तुम्हाला बोलावलेलं आहे. सरपंच साहेब हे ते शांताराम भाऊ म्हणे बा डॅनी आबाजी म्हणे याच्यात तोडगा काढा म्हणे, हे कसं पुढे वादंग होईल म्हणे याच्यात. ठीक आहे ना, तसं आम्ही आता जागलेली येतच होतो का नाही तुरीच्यानं. पण आता तुम्ही सांगा, हा मी आता बिझनेस सुरू केला तर लाईनी पाटलांना काही गरज होती का. हा मला चल द्यायचं होतं ना आता हे. पण माझ्या काही चुकलं नाही ना. मी पहिले म्हणून यायले की बा तुम्ही करता का नाही म्हणे. मी सोडलं म्हणे, ते विचार नाही म्हणे माया. मग आता आम्ही मग निर्णय घेतला, बाबाला विचारपूस करून आज उद्यापासून आम्ही सुरुवात करणार होतो. हो ना चुकलं कोणाचंच नाही. यायनं पहिले निर्णय समजा कॅन्सल झाला होता, मग वेळेवर द्यायचं झालं. पण कधी लाभूजी असं काय झालं बा की तुम्ही अचानकच निर्णय बदलला. हा तुम्ही आम्हाला म्हणे की नाही म्हणे आता टाकत नाही, असं नाही तसं नाही काही असं करायचं सांगणाऱ्याने सांगितलं म्हणजे. पण कसं मला त्यातनी बेनिफिट दिसला, फायदा वाटला म्हणून मी सुरू केला. पण यायनं का मग आता याच्यातही सुरू करावं का दुसरा. मग त्याने थोडीशी आता बरं समजलं मी, तर त्याने माघार घेतली चालत नाही का. त्याला काय कोणत्या गोष्टीची कमी आहे का. तसं नसते. किती काय असलं तरी कमीच असते कोणाले. फक्त कसं आहे याच्यातून तुम्ही दोघांपैकी एक जणानं म्हणजे निर्णय मागं घ्या. काऊन की गैरफायदा लोक लय घेते बरं. तुमच्यापासून पैसे घेतील, त्याच्यापासून घेशील फालतू दांगडू. त्यापेक्षा एका जणानं जर केलं तर मग जरा व्यवस्थित चालन ते. पण हे बा आपण सांगतो बा, आपण माघार घेणार नाही. हो आपण किराणा दुकानच्या वेळेस तुमच्या वेळेस माघार घेतली नाही का. हो आता आपण याच्यातनी भानगडीत पडणार नाही. आपला निर्णय ठाम आहे. आपला ठाम आहे म्हणलं बा आपण. हे बा काही हो तिकडे, हो जिथपर्यंत लढता येईल तिथपर्यंत लढू आपण. हो काही हो तिकडे. हो त्याच्याजवळ पैसा आहे असू द्या, आमच्याजवळ काही कमी जास्त आहे म्हणा, पण आम्ही बी ताकद लावू. शेवटी तुम्ही तेच करून राहिले. पण आता त्याच्यातून काहीतरी तोडगा काढा लागेल ना. आम्ही कायसाठी बोलावलं तुम्हाला किंवा भानगड झाली नाही पाहिजे. पण आता तुम्ही सांगा, कधी लाभाजी लोकांना फोन करून राहिले. शिवलालला आताच फोन केला आणि त्याने मग अशी की बा म्हणे तुम्हाला 10,000 रुपये पाहिजे का अंगावर. हा म्हणजे लोकांना फिल्डिंग आतापासून हेच सुरुवात करून देऊ राहिला ना. काही नको लावणार लाईनी पाठी. मी काय म्हणलं शिवलाला गेलं 10,000 देतो नसेल तसं. मी आता त्याला कडक सांगितलं, मी आला मी रुपये देत नाही, नगदी मला आणि मला नाही पैसे असं म्हणलं मी त्याला. कुठे नका बोलो कुठे नका बोलो म्हणलं. आम्ही ऐकलं फोन, आम्ही प्रत्यक्ष फोनावर बोलताना पाहिला ना शिवलाले तुमच्या त्याचं. बघ तुम्ही म्हणे 10,000 रुपये घेऊन जा म्हणे, लाईनी पाटला सांगतो म्हणे कसं आहे. बघ आम्ही ऐकलं ते. ते काय आले का. मी लावला तरी का फोन त्याला. लावर त्याला फोन लावर विचार बरं. हा मी लावला तरी का फोन. समजलं. शिवलालचा गेम आहे याच्यात नाही. बरोबर आहे. शिवलाला भेटले वाटते तुम्ही कंदीला पाहिजे 100% भेटलं. म्हणजे आता त्यानं आवाज दिला तर गेलं त्याच्या घरी. तर मग त्यानं म्हणे बा असं आहे तसं आहे. मग मी म्हणलं बा मी काही धंदा सुरू करत नाही. त्यानं मन परिवर्तन केलं. बरोबर सांगितलं त्यानं जे काय सत्य आहे ते. लोक जाऊन राहिले म्हणे. आता तुम्ही बी तुमच्या मनातून असं वाटते ना की बा याने पुढे नाही जावं, असंच वाटते ना. आता आम्हाला काय करावं लागते बाबा. तसं काय आहे पहा बा शेवटी. हो हे पहा शिवलालचा गेम आहे. दोघांपासून पैसे उपसणार आहे ते. सगळ्या गावाला चंगळ करून देणार आहे. शिवल्याच्या मागं लागू नका तुम्ही. जे त्याच्या नादी लागला ते गोत्यात आला समजा. हे पहा आता लवकरात लवकर उघडकीस आला आपलं फोनाचं त्याच्या. हो ते यायनं फोन केला नाही, ते म्हणते फोन केला म्हणजे मजाक मध्ये त्यानं बरोबर कार्यक्रम केला होता यायचा. नाही प्रत्यक्ष फोन आलता यायचा, मी ऐकला. मग आम्हाला माहित आहे. हो ना बयाच कानाला लावला असं म्हटलं असं असं असं. हो बस तुम्हाला म्हटलं असं साहेबा. मग छत्र आहे त्याला. हो राजा असंच आहे वाटते बहुतेक. मी लावलाच नाही काही फोन. तेच म्हणलं ना, लोक हातशक्तीत बरं. आता तुम्ही दोघांनी जर सुरू केला की बिलकुल 100% दोघंही गोत्यात येसान तुम्ही. त्यापेक्षा याच्यातनी आपण सुवर्णमध्ये काढू आणि विषय मोकळा करू. पण आता सुवर्णमध्ये म्हणजे कोणता काढसान तुम्ही. मलाच माघार घ्यायला लावसान ना. ते नाही करणार मी, ते करणार नाही. नाही ना सोसलं ना ते आम्ही एकच सोसलं. तुमच्या बाबाला फोन लावला लाईनी पाटलाच्या की ते म्हणे बा एक मार्ग आहे म्हणे. त्याने मार्ग सांगितला आम्हाला कोणता आहे तर सांगितलं तर बाबानं मलाच माघार घ्यायला लावली आता 100%. असं नाही आहे ते. मोठे पाटील काय म्हणे म्हणजे असं करा म्हणे तुम्ही कंदील आबाजी आणि आपले समजा तुम्ही दोघा मिळून पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करा म्हणे. म्हणजे तिसरा पाय काढायचं काम नाही. म्हणजे दोघं एकच होता 50% नफा का तुम्ही दोघं. झालं का. म्हणलं पट्टे का नाही याच्यात नाही. म्हणजे कसं आहे लाईनी पाटलाचा पैसा आहे, तुमचा पैसा आहे. दोघा मिळून तुम्ही चांगल्या प्रकारे खरेदी करू शकता आणि चवणी करणार नाही लोक. म्हणून म्हणलं तुम्ही दोघा मिळून हँडल करा प्रकरण. आता भानून लाईनी पाटील खरेदी करत जाईल, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवत जा. लाईनी पाटील हो हे पुढते आपल्याला. हो म्हणजे टेन्शनचं कामच नाही.
हो म्हणा पुरते गिरते, पण आता कंदीला म्हणजे तेव्हा त्याचं काय म्हणणं आहे तर. नाही नाही नाही, माया बी बरोबर आहे, कारण की दोघं जर असलो तर आमची ताकद बी वाढन आणि लोक बी आमच्या मदतीने म्हणजे कसं इचुकाटा करणार नाही. बस 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 झालं ना, मग पटलं ना तुम्हाला? झालं, आता उद्या तुम्ही दोघाचा एकच नाश्ता ठेवा. कुठे बी समजा लाईनी पडल्याची ठेवा नाही, तुमचीच ठेवा. हा, दोघा मिळून बिझनेस सुरू केला म्हणा आम्ही. सौदे घ्या, कोणती खरेदी करा, काही करा. हा, उद्यापासून सुरू. हो राजा, हे पटलं बा आपल्याला. मग आम्ही तर म्हणजे आता शिवल्याची दाय शिजणार नाही आणि सगळंच बरोबर होईल नाही का? बरं बरं, तसं करतो मग आम्ही आता. झाला मग आता निर्णय फायनल? हा ठीक आहे, मग आता उद्या तुम्ही उद्घाटन करून टाका, उद्यापासून खरेदी चालू द्या. चला, मोडला विषय. चला, ओके.